तर अगदी आपण सातपुते सरांच्या मुखातून आवाज ऐकू शकतो. लेट्स प्ले. गणपती बाप्पा. तिसरा दिवस आणि पहिला चेंडू. चला तिसऱ्या दिवसाची खराब सुरुवात बघतोय आपण. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. अगदी पहिल्या चेंडूला जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये दंडित केलं गेलं. अवांतरची घोषणा झाली त्या ठिकाणी. बघूया. चला यावेळेस फटका देखील फसलेला आहे. लिडिंग जगत घेतलेला चेंडू अगदी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर राहिलेला आहे. परंतु चेंडू रोखण्यात जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये त्याला यश मिळालंय. 2 धावेंची संधी होती ती मात्र अलगद पूर्ण झालेली आहे. 2 धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. अगदी 3 धावा धावफलकावर आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट. अगदी सँडी वाघमारे जर बघितलं तर एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव, तालुक्यातील एक मोठं नाव आपण बघतोय. सुरेख ऑन साईडला खेळला एक कमालीचा फटका, परंतु त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन मात्र असेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करताना सँडी वाघमारे चांगले फलंदाज आहे आणि पायाच्या दुखापतीनं त्रस्त आहे, परंतु मागील काही स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना बघितलंय कमबॅक करतायत. चला यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत मात्र आहे आणि मला क्षेत्ररक्षकाच्या हातात देखील एक चांगला झेल संदीप जाधव यांच्या माध्यमामध्ये पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मात्र बाद. पहिल्या विकेटचं पतन आपण त्या ठिकाणी बघितलंय. एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. फटका चांगला होता बघा, परंतु त्या ठिकाणी चेंडून मात्र सीमेरेषेपर्यंतचं अंतर कापलं नाही आणि संदीप जाधव आपण बघतोय एक तालुक्यातील चांगले क्षेत्ररक्षक आहे. त्यांनी मात्र एक चांगला झेल आपण त्या ठिकाणी बघितला, संपन्न मात्र केला. पहिल्या विकेटचं पतन झालं या ठिकाणी. नेवासा ब्लास्टर संघ थोडासा अडचणीत मात्र मी म्हणेल यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. तर मोहम्मद भैया यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सागर रेवाळे आपण बघतोय क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. बघूया. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. मोहम्मद भैया मात्र मैदानात येत आहेत आणि चेंडूला मात्र पाठवलं जात आहे मैदानाच्या बाहेर. नामदार चषकाचा एक दमदार षटकार आपण या ठिकाणी बघतोय आणि हे पहिलं आक्रमण होतं. अगदी पहिला चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी जो बाहेर गेलेला आहे आकाश मार्गे त्याला पाठवलं गेलं. एक षटकार मात्र बघतोय. अगदी या ठिकाणी आपण बघू शकता 11 धावा आतापर्यंत या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. काही सूचना देखील आपण बघू शकता. पंडित सर आहेत, सातपुते सर आहेत, त्यांच्या माध्यमामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत. त्या सर्व सूचनांचं पालन आपण या ठिकाणी नक्कीच करायचं आहे. याही नंतर डॉक्टर पवार 11 सोनई यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 वडाळा हा एक रोमहर्षक सामना आपण बघणार आहोत. अगदी सोनई नगरीतील काही आजी माजी खेळाडू आपल्याला डॉक्टर पवार 11 सोनई संघामध्ये बघायला मिळणार आहे. काही तरुण खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी आहेत. तर तो एक नक्कीच अविस्मरणीय लढत यानंतर मात्र येणाऱ्या काळामध्ये अगदी स्पर्धे आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 बाद 11 षटक क्रमांक 1 हा डिक्लेअर झोनकडे. चला हाफ ट्रॅकर चेंडू होता पुलनकी केला. त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय मुख्य पंच सातपुते सरांचा
इशारा आपल्यापर्यंत येतोय. 2 धावा या ठिकाणी आपण बघू शकता मिळाल्या. 2 धावेनं आपण पुढे जाऊ. धावफलकावर अगदी 13 धावा. पहिल्या षटकातील जर विचार केला तर अगदी थोडंसं हे षटक जर बघितलं तर कभी खुशी कभी गम या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं. एक षटकार मोहम्मद भाई यांच्या बॅटतून आला आणि एक विकेट देखील सागर रेवाळे यांनी पटकवलेली आहे. अगदी यावेळेस सुंदर ड्राईव्ह आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळला गेलेला फटका आणि त्यानंतर या षटकाची सांगता जर बघितली तर नक्कीच एक चौकारानं होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. मध्ये सुद्धा बघू शकता एक सुंदर छायाचित्र आपण 7S लाईव्हच्या माध्यमामध्ये या संपूर्ण स्पर्धेला बघतोय. थोडीशी जागा होती परंतु यावेळेस आपण बघितलं मोहम्मद भैया यांचा सुंदर ड्राईव्ह. चौकार मात्र आलेला आहे. 17 धावा पहिल्या षटका अखेर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तर मैदानाच्या आतमध्ये अभिकाळे अर्थात रॉस आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी सर्व गुणसंपन्न हा गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये आयडॉलच्या भूमिकेमध्ये यांना बघितलेलं आहे. खोलवरचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. सागर रोठे आपण बघू शकता यावेळेस चेंडूला मात्र त्या ठिकाणी रोखताना आपल्याला बघायला मिळतील. एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केल्या गेली. तर स्कोर कार्डवर 18 धावा. स्ट्राईकवर येत आहेत मोहम्मद भैया षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना. चला यावेळेस वाईड असेल. अगदी उजव्या इष्टीच्या खूपसा बाहेर दूरवर असलेला हा चेंडू आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी आपण बघतोय या चेंडूला देखील दंडित केलं गेलंय. वाईटची घोषणा झाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक देखील पुढे गेलाय. 19 धावा धावफलकावर असणार आहे. चांगला चेंडू होता यावेळेस. विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न होता. शरीराच्या दिशेनं फेकलेला चेंडू आणि त्यानंतर पंचांचा इशारा सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतोय. पायाचा स्पर्श असलेला हा चेंडू आहे. अगदी लेग बायचा इशारा त्या ठिकाणी आला आणि त्याही ठिकाणी जर बघितलं तर एक सिंगल आपण बघतोय. दोन्ही बॅटर्स मात्र पूर्ण करतायत. चांगला ताळमेळ आपण बघतोय. धावफलकावर 20 धावा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता यावेळेस परंतु गोलंदाजाने यावेळेस पाठलाग केलाय फलंदाजाचा. अर्थात एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळला गेला आणि रिले पद्धतीनं आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडूला मात्र परतवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान जर बघितलं तर अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघायला मिळाली. 3 धावा आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावर 23 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. ओहो हो यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता आणि या चेंडूला मोहम्मद भाई उचलून फेकून देतोय मैदानाच्या बाहेर. नामदार चषकाचा आणखीन एक दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. 29 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मोहम्मद भैया यांचं ॲग्रेशन महत्वाचं आहे बघा. कारण सँडी वाघमारे बाद झाले. ते परतल्यानंतर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणार कोण हा प्रश्न होता. अर्थात शैलेश दाने मैदानाच्या आतमध्ये होते परंतु अगदी सँडी वाघमारे यांची कमी आतापर्यंत मोहम्मद भैया यांनी मात्र भासू दिलेली नाही आहे. 29 धावा आपण बघतोय. धावफलकावर मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहे. अगदी 5 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान मोहम्मद भैया यांचं आपण धावफलकावर बघू शकता. 2 षटकार 1 चौकार. आक्रमक फलंदाजी. यावेळेस देखील दंडित केलं जात आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांची आत समांतर आणि अवांतर धाव मात्र धावफलकात समाविष्ट केली जाईल. 1 धावेनं धावफलक पुढे जाताना आपण बघू शकता 29 धावा 29 रन्स. षटक क्रमांक 2 प्रगतीवर आहे. हा यावेळेस ड्राईव्ह चांगला केलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आणि त्या ठिकाणी नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळेस
आपण बघतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये या चेंडूला शॉर्ट रन आहे, चौकार दिलाय. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. हा चौकार आहे. अगदी दक्षपंच लाईव्ह मध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी नक्कीच चौकार मात्र आलेला आहे. महत्वाचा चौकार असेल. अगदी तीच दिशा आहे. यावेळेस मात्र वेगात ड्राईव्ह केला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी महेश यांच्या माध्यमामध्ये मात्र बघायला मिळालं. षटक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद आणि धावफळ कव्हर आहेत. 35 धावा नेवासा ब्लास्टर्स नेवासा संघ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. स्वागत आहे पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण आस्वाद घेतोय. या ठिकाणी माननीय आमदार चषक 2025 पर्व क्रमांक 3 स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 1. एकीकडे आपण बघतोय नेवासा ब्लास्टर्स तर दुसरीकडे हॉटेल शिवम फायटर्स. 2 संघ आहेत या ठिकाणी. आयकॉन पुन्हा एकदा सागर रेवाळे गोलंदाजी मार्कवर. चांगली सुरुवात करतायत बघा. यावेळेस राऊंड विकेट आपण बघतोय. सागर रेवाळे मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. उजव्या इष्टीच्या हलकासा बाहेर असलेला हा चेंडू आहे. स्विचचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आपण बघू शकता फसलेला आहे. आणि या ठिकाणी सागर रेवाळे यांना कमबॅक सुद्धा करावा लागेल कारण मागील षटकामध्ये 17 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहे. यावेळेस बॅटीचा स्पर्श काही काल चेंडू हवेत होता आणि नक्कीच अक्षय जायगुडे यांच्या समोर चेंडू टप्पा घेत त्यांना टाटा बाय बाय करीत निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावर आहे. अगदी संघ मालक आपल्याला सुधीर जायगुडे ऑन स्क्रीन बघायला मिळाले. अगदी एक मोठं व्यक्तिमत्व सरपंच देखील आहे आणि क्रिकेटवर नक्कीच त्यांचं निस्सीम प्रेम आहे. बघूया. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू उभा झाला आहे आणि सागर रेवाळे यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना यश मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळालं नाही. तर 2 धावा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं जर बघितलं तर धावफलकावर आपल्याला 39 धावा बघायला मिळत आहेत. 39 रन्स. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघितलं त्या ठिकाणी झेल सुटला आहे. बघूया पुढचा चेंडू. ओहो यावेळेस ड्राईव्ह ताकदवर ड्राईव्ह आपण बघतोय आणि यावेळेस निकाल देखील ताकदवर येतोय. नामदार चषकाचा दमदार षटकार आहे. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. धन्यवाद. अगदी मोहम्मद भाई मैदानात आल्यापासून आक्रमण करतायत बघा. याही वेळेस यार्कर चांगला चेंडू आणि त्याला सुद्धा फलंदाजानं प्रत्युत्तर दिलंय. अगदी कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्यानंतर जर बघितलं तर 2 धाव्यांचे प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सत्तेचाळीस धावा आहेत बघा धावफलकावर. प्रत्येक चेंडूवर धावा बनवल्या जात आहेत. याही वेळेस चेंडू चांगला आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडूला मात्र रोखले गेले आणि दरम्यान एक सिंगल पूर्ण झाली. 3 षटकांची होणारी समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतलं जाईल
एक बाद 48 धावा 3 षटकानंतर नेवासा ब्लास्टर्स. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय, उदयन दादा गडाख पाटील युवा नेते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तालुक्यातील क्रिकेटचा थरार या ठिकाणी सुरू झाला आणि हा प्रवास पुढे सरकत सरकत आज तिसऱ्या दिवसामध्ये येऊन आपण दाखल झालेलो आहे. सामना क्रमांक 1 या ठिकाणी नेवासा ब्लास्टर्स नेवासा यांच्या समोर हॉटेल शिवम फायटर्स नेवासा. दोन संघांची लढत. अगदी एकीकडे आपण बघू शकता ॲडव्होकेट सुदाम ठुबे पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा आहे. संघ मालक आहेत नेवासा ब्लास्टर संघाचे, तर त्यांच्या विरोधामध्ये हॉटेल शिवम फायटर्स संघाचे संघ मालक सुधीरजी जायगुडे साहेब हे देखील उपस्थित आहेत. सागर रोठे जे गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय, गोलंदाजी मार्कवर मात्र बघायला मिळतील. तर अगदी आपण मोहम्मद भैया यांना स्ट्राईकवर बघू शकता. चांगला चेंडू आहे, चांगली सुरुवात. त्या ठिकाणी यष्टीरक्षण थोडंसं खराब झालं आणि त्या ठिकाणी तात्काळ जर बघितलं बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतोय एक सिंगल मात्र पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अर्धशतकापार आपण बघू शकता या ठिकाणी नेवासा ब्लास्टर संघ मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 51 धावा आहे आणि अगदी या फलंदाजीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकलेला आहे त्या ठिकाणी अधिकची एक धाव घेताना दोन्ही बॅटर्स आपल्याला बघायला मिळालेले. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्यानंतर चला चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. अगोदर जर बघितलं तर त्या ठिकाणी झेल घेण्याचे प्रयत्न केले परंतु केशव बुरुडे आपण बघतोय क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि त्यानंतर त्यांनी मात्र अंदाज घेतला, चेंडू रोखण्यात समाधान मानलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर अगदी आपण बघू शकता या ठिकाणी सिंगल पूर्ण केलेली आहे आणि धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी 52 धावा. चांगला चेंडू आहे यावेळेस सागर यांचा आणि सागर यांच्याकडे उंची देखील आहे बघा. कळत न कळत त्यांच्या चेंडूला हलकीशी उंची जास्त मिळते बघा आणि ते चित्र आपण या ठिकाणी बघितलं. डॉट चेंडू मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी 4. चला मोठी संधी बघा यावेळेस. लिडिंग एज घेतला, चेंडू उभा झालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल. अगदी दत्तू नवगिरे. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी.
तर डाव्या हाताचा फलंदाज यावेळेस आपण बघू शकता पाठवला गेलाय समीर पठाण. यांच्यावर सुद्धा खूप बोली लागली होती बघा. यांना सुद्धा अनेक संघ मालकांनी इच्छा दर्शवली होती, परंतु त्या लिलावामध्ये मात्र माफ करा नेवासा ब्लास्टर्स हा संघ समीर पठाण यांना घेण्यात यशस्वी ठरलाय आणि एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेला. आपण बघितलं अगदी सागर रोठे यांनी संघाला दुसरं यश मिळवून दिलं. त्या ठिकाणी दत्ता नवगिरे यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला. अगदी डीप स्क्वेअर लेग कडे खेळलेला फटका आणि संदीप जाधव यांच्या हातातून उंजळीतून दोन्ही हातातून हा झेल सुटलेला आहे. एक साधारण झेल होता बघा. तर या ठिकाणी अगदी पहिल्या चेंडूवर समीर पठाण थोडेसे भाग्यशाली मात्र ठरलेले आहे. नक्कीच सिंगल त्या ठिकाणी पूर्ण देखील झाली. षटक आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण झालेलं आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. अडीजे धन्यवाद. या दरम्यान मित्रांनो रुद्र 11 वडाळा या संघाचे संघ मालक आदरणीय उपसरपंच सचिनजी मोठे साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झाले. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि वडाळा नगरीमध्ये त्यांच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे क्रिकेटची स्पर्धा पार केलेली आहे बघा. ती मागील वर्षीची गोष्ट आहे. म्हणजे क्रिकेटवर यांचं देखील प्रेम असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय सचिनजी मोठे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर पठाण मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आणि त्यानंतर आपण बघतोय 2 धावा अगदीच या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अर्थात झेल अवघड होता. तर नवीन गोलंदाज आपण करण तांदळे यांना बघतोय. यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय बघा तालुक्याच्या स्पर्धेमध्ये. करण तांदळे अवंतरची घोषणा या दरम्यान आपण बघतोय. वाईटचा सिग्नल आलेला आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. 56 धावा धावफलकावर. हा गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आलेला आहे. थांबायचं आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. तर या शैलीची तपासणी या ठिकाणी केली जाईल. करण तांदळे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सर्व प्रमुख बक्षीसदाते आपण या ठिकाणी बघितले आणि त्यानंतर वैयक्तिक सौजन्य जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी अगदी गेली इट्स अ नो बॉल. तर यांना गोलंदाजी करता येणार नाही संपूर्ण स्पर्धेभर. हा आणि वाईटची घोषणा होती ती मात्र कॅन्सल केली जाईल. नो बॉल दिला गेलाय. नो बॉल ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. हे पहा मैदानाच्या आतमध्ये या मागेही आपल्याला अनेक वेळा सूचना दिलेल्या आहे. कोणीही मोबाईल घेऊन जायचा नाही मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाहीये. हा दंडित केलं जाईल बरं का. सूचना आहे वारंवार. बघूया संघ नायक आलेत. अक्षय जाईगुडे. फ्रीटचा चेंडू होता.
यथेच्छ पिटाई केली आहे, परंतु त्या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अस्तव्यस्त कामकाज सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 3 धाव्यांच्या मदतीनं चला पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी केली जाते. फलंदाजांनी त्या ठिकाणी अंतर पूर्ण केलेले आहे की नाही. या दरम्यान या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दाते आणि एक दिलदार व्यक्तिमत्व युवा उद्योजक आदरणीय रामेश्वरजी भुतकर पाटील यांचं शुभागमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. तर बऱ्याच वेळानंतर शैलेशदाने यांनी आक्रमण केलंय आणि हे आक्रमण थोपवलं गेलंय, कारण त्या ठिकाणी आपण बघतोय काउ कॉर्नर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे केशव बोरुडे. सेफ हँड्स पकडला जातो झेल आणि फलंदाज बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. हे आता कसं वाटतंय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र सज्ज असतील. उजव्या शीटच्या बाहेर जागा होती. कमालीचा फटका, अगदी स्क्वेअर ड्राईव्ह आपण या ठिकाणी बघितला आणि काही क्षणात चेंडू सीमारेषेला फोडून गेला. सीमारेषा पार चौकार. या दरम्यान या ठिकाणी मुला एज्युकेशन या शैक्षणिक संकुलाचे क्रीडा शिक्षक आदरणीय तुवर पाटील सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. तर नक्कीच पाटील सरांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. बघूया यावेळेस साहिल परदेशी सुरेख फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आडव्या हाताने खेळला गेलेला हा फटका आणि त्यानंतर धावबादची खूप मोठी संधी होती. खूप मोठी संधी होती. अभिद रॉस यष्टीरक्षक आपण बघतोय. नक्कीच एक साधारण कामकाज मात्र त्यांचं बघायला मिळालं. अगदी जीवदान मिळालं मी असं म्हणेल साहिल परदेशी यांना. लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकता. कमालीचं क्षेत्ररक्षण संदीप जाधव यांनी अगदी योग्य पद्धतीनं चेंडू रिटर्न देखील केला होता. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. यावेळेस मात्र संधी नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू जातोय सीमापार. षटकार. चला या ठिकाणी आपण बघू शकता षटकाची होणारी समाप्ती आणि अगदीच 5 षटकानंतर 71 धावा आहेत धावफलकावर आणि या ठिकाणी 3 फलंदाज खर्च सुद्धा झालेले नेवासा ब्लास्टर संघाचे. बघूया सागर रोटे आहेत बघा. शेवटचं अंतिम एक महत्वाचं षटक आहे.
त्यांच्या माध्यमामध्ये हे संपन्न केलं जाईल. पहिला चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी. पहिला चेंडू खराब मात्र बघायला मिळतोय उजव्या एष्टीच्या खूपसा बाहेर. आणि त्या ठिकाणी पंच सातपुते सरांची हात समांतर बघायला मिळाली. आज धावा बनवल्या जात आहेत बघा. आजचा दिवस वेगळा आहे. अगदी 73 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. 73 रन्स. मोठ्या फटक्याचा नक्की प्रयत्न होता. चेंडूला उंची आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा डझन धावा मिळतील इतका अंतर चेंडूने पार केलाय. षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. षटकार आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. 78 रन्स. धावा आहेत. 78 रन्स. अगदी यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका आहे आणि त्या ठिकाणी मात्र माही आपण बघतोय चेंडू खाली मात्र आलाय. पकडला जातो झेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन समीर पठाण. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. चला यावेळेस मात्र आपण बघितलं धावगती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी समीर पठाण यांचा फसला. ते मात्र जेलबादून परतलेत. माही यांचा अप्रतिम झेल आपण त्या ठिकाणी बघतोय. तर या षटकातील एक विकेट आपण बघतोय जी मिळालेली आहे सागर रोठे यांना. आणि त्यानंतर आपण बघतोय 78 धावा स्थिर असतील. 78 रन्स ऑन बोर्ड. आणि मैदानाच्या आतमध्ये रिकी रॉकस्टार रिकी मैदानाच्या आतमध्ये. ओ हो 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 रिकी लोअर फुलटच होता आणि यावेळेस मनगटाची ताकद दाखवली. आडव्या हाताने चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. मोठं धावफलक या ठिकाणी उभारला जात आहे. याही वेळेस तोच प्रयत्न परंतु यावेळेस स्टॉपेज घेत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. तर 2 धावा नक्की मिळतील. 2 धावेनं आपण बघतोय धावफलक मात्र पुढे जात आहे. 86 धावा 86 रन्स ऑन बोर्ड. तर 2 चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला नेवासा ब्लास्टर संघाची या ठिकाणी बघायला मिळाली. यावेळेस इनसाइड एज आहे. याही वेळेस आपण बघतोय 2 धावा मात्र अगदी आरामात मिळतील. याही वेळेस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 88 धावा फलकावर आहेत. 88 रन्स. टॉस साठी तयार राहायचंय. चला हे षटक संपल्यानंतर आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. हा बाद असणार आहे. हा अगदी पंचांचं बोट वर आहे. साहिल परदेशी
या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये परततील. तर डॉक्टर पवार 11 सोनई यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 वडाळा. चला दोन्ही संघनायक या टॉस साठी. चला लवकर. महेश मोठे संघनायक चला लवकर. आणि या ठिकाणी सनी साळवे आपल्याला विनंती असेल. संघनायक डॉक्टर पवार 11 सोने चला लवकर. अगदी प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी आपण बघितलं मोहम्मद भैया यांचं 36 धावांचं योगदान. समीर पठाण झटपट 12 धावा आणि साहिल परदेशी 3 चेंडूमध्ये 12 धावांचं त्यांचं योगदान. आणि रॉकस्टार रिकी 4 चेंडूंमध्ये 10 धावा. आघाडीची जोडी मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरलेली आपल्याला बघायला मिळेल. तर गोलंदाजीमध्ये सागर रेवाळे 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा त्यांनी खर्च केला. त्यांना 1 विकेट मिळाली. सागर रोटे यशस्वी गोलंदाज बघायला मिळाले. 21 धावा त्यांनी खर्च केला परंतु त्यांनी 2 विकेट्स या ठिकाणी घेतल्या. तर अक्षय जायगुडे यांना मात्र 1 विकेट आणि त्यांनी 18 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहे. तर बनवल्या गेल्या 88 धावा आणि 89 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय हॉटेल शिवम फायटर्स नेवासा संघासमोर. आणि ऑन स्क्रीन आपण बघू शकता यानंतरचा सामना आहे. अगदी या ठिकाणी सनी साळवे संघ नायक, डॉक्टर पवार 11 सोनई संघ. तर आयकॉन अनुज जाधव आपण बघतोय त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ऑन स्क्रीन. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय रुद्रा 11 वडाळा. अगदी संघ नायक या ठिकाणी महेश मोठे. तर वैभव दरंदले यावेळेस आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला या संघामध्ये बघायला मिळत आहेत. नाणेफेक केला जातोय. नामदार चषकच्या या मैदानावर खेळ रंगला दमदार. हार जीतच्या या कसोटीवर नवा खेळाडू उतरलाय शानदार. निवासा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य उदय आबा पालवे यांच्याकडून नव्या खेळाडूची एंट्री करूया. दमदार. मध्ये सोनई पोलीस स्टेशनचे PI साहेब यांचं या ठिकाणी आगमन मात्र होणार आहे. आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. एपा पंचांच्या वतीनं अजूनही एक वेगळी सूचना आलेली आहे. सर्व संघांनी ऐकून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना ही सूचना आहे. एपा डिक्लेअर झोन जी मागे आहे तर एसटी रक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी आहे. एक फ्लाइंग स्लिप आणि एक लेग स्लिप. 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी आहेत याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा नो बॉल दिला जाईल. अगदी धावांच्या पाठलागासाठी मात्र या ठिकाणी आपण आवाजामध्ये थोडासा बदल करतोय. नक्कीच आपल्याशी जोडले जातील श्रीरामपूर नगरीचा एक गोड आवाज आमचे पुतणे, आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद.
भाऊ पंडित यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. भाऊ पंडित. हॅलो. नामदार चषक दिवस क्रमांक 3च्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाला प्रारंभ झालाय. एका बाजूला हॉटेल शिवम फायटर नेवासा आणि दुसऱ्या बाजूला नेवासा ब्लास्टर्स या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला अनुभवायला मिळते आहे. 89 धाव्यांचे लक्ष्य आहे. 89 रन्स टू विन. 89 धावा हॉटेल शिवम फायटर नेवासा संघाला बनवायच्यात. महेश आव्हाड आणि केशव बोरुडे आघाडीची जोडी आली तर गोलंदाजीसाठी शैलेश दाणे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. धावबादची संधी आहे आणि यस, विकेट इकडे येताना पाहायला मिळते. केशव बोरुडे यांना माघारी जावं लागतं. केशव बोरुडे डायमंड डक. केशव बोरुडेसारखा एक महत्त्वाचा फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण इकडे. 0 धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज सागर रेवाळे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठं आव्हान आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तब्बल 89 धावा बनवायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी. काल आपण पाहिलं की जास्त धावा झाल्या नाही. काल 73 धावा ही सर्वाधिक धावसंख्या होती. पहिल्या दिवशी बऱ्याचशा धावा झाल्या. तिसऱ्या दिवसामध्ये परत एकदा धावेंचा अक्षरशः पाऊस पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. बॉल उंच आकाशामध्ये, कॅच कॅरी केला जातोय. दुसरा धक्का, महेश आव्हाड यांना माघारी जावं लागतंय. 0 धावसंख्येवर दुसरा गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. आणि 0 वाढलो आणि आता तुम्हाला इथेच 0तून पुढे जायचंय. सागर आलेत. लकी ड्रॉचे कुपन ज्याच्याकडे आहेत त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे या, कारण कुपन घेण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. चांगला बॉल. वाह, शैलेश दाणेची ओळख राहिली आहे. सातत्याने चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आम्ही शैलेशला देखील पाहिलं. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे, अचूकता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. लाईन अँड लेंथमध्ये सातत्याने तो बदल करत असतो. त्या संघामध्ये बंटी साठेसारखा एक तगडा गोलंदाज आहे. त्यामुळे गोलंदाजी या संघाची चांगली आहे. हवेत बॉल आहे. विकेट मिळण्याची शक्यता आहे आणि विशाल बंटी साठे बॉलच्या खाली पकडतायत झेल. 0 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद आहे. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू, धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तर महत्वाची सूचना आहे की
ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे आहेत त्यांनी भारत दारकुंडे, क्षितिज सोनवणे आणि प्रशांत दरंदले यांच्याशी संपर्क करा. आजपासून आपण लकी ड्रॉच्या कुपनाची विक्री करतोय आणि फायनल डे ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण तो ड्रॉ काढणार आहोत. विजेत्या लकी ड्रॉ धारकाला आपण एक स्पोर्ट्स सायकल देणार आहोत, मायक्रो ओव्हन देणार आहोत, कूलर देणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती राहील आपण जास्तीत जास्त कुपन्स घ्या आणि आपलं नशीब आपण आजमावा. आणि तिकीटची रक्कम फक्त 20 रुपये आहे. 20 रुपयात नशीब आजमावण्याची संधी तुम्हाला आहे. चांगला फटका आहे, सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहे 4 चौकार. सीमा रेषा भेदून आर पार, हा गेला चौकार. पहिला चौकार आपल्याला इकडे पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. स्वतः संघ मालक आलेत, आता जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहणार आहे. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगलं षटक राहिलं शैलेश दाणे यांचं. या ओव्हरमध्ये फक्त 1 चौकार आला, 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स या ओव्हरमध्ये मिळालेल्या आहेत. 1 ओव्हर नंतर 4 धावा. तर गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विशाल अर्थात बंटी साठे येत आहेत. वाह, लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला क्लिअर करत असताना सागर रेवाळेचा एक दर्जेदार फटका, 4 धावा. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर, आपण जरूर बघू शकता. हा खूप सुंदर ड्राईव्ह केला होता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. इथे आपण बघू शकता इनफिल्डला क्लिअर केलं. सागर रेवाळेचा हा ट्रेड मार्क चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. परत एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये याही वेळेस 4 धावा मिळणार आहेत. अजून एक चौकार, 4 रन्स. पाहुणी मोका, हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. या अगोदर थोडीशी तंत्रशुद्धता दाखवली आणि त्यानंतर लगेचच एक आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला चौकार खेळला. आदरणीय संतोष कुसळकर आणि आदरणीय भानुदास कुसळकर या दोन्ही मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. मच्छिंद्र कुसळकर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. लाईनमन यांना विनंती, आपण सतर्क राहा, सज्ज राहा. बाहेर गेलेले चेंडू लगेच मैदानात टाका जेणेकरून वेळ आपला वाचेल. 3 गडी बाद, 12 धावा बनवायच्या. 89 पहिल्या ओव्हरमध्ये 3 धक्के बसलेत. परंतु या ओव्हरची सुरुवात जर पाहिली तर 2 चौकारानं होताना पाहायला मिळाली. अक्षय जायगुडे, सागर रेवाळे हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. आपण पाहू शकता नामदार चषकाचं एक सुंदर बहारदार आणि तितकंच दैदिप्यमान आयोजन आपल्याला बघायला मिळतं. एक दिमाखदार सोहळा टेनिस बॉल क्रिकेटचा आम्ही सर्वजण अनुभवतोय. आणि आज या स्पर्धेचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 3रा दिवस. आज शेवटचे 4 संघ आणि शेवटचे 4 तालुक्यातील आयकॉन्स तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. आणि आज 2 संघ जातील सुपर 8 मध्ये, 2 संघ जातील कॉलबॅक मध्ये. तर 2 संघ कोण आहेत सुपर 8 ला जाणारे आणि 2 संघ कोण आहेत कॉलबॅकला जाणारे याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. त्यासाठी सायंकाळपर्यंत तुम्हाला ही स्पर्धा पाहावी लागेल. शिवम फायटर्स एका बाजूला आहे तर नेवासा ब्लास्टर हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत टॉस साठी. चला, यानंतर 2 संघ असणार आहेत. वडाळा आणि चांगला बॉल इकडे. रुद्र 11 वडाळा आणि डॉक्टर 11 सोने ना.
दोन्ही संघाचे संघनायक सल्ला मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. PI आदरणीय माळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. PI माळी साहेबांचं मनपूर्वक स्वागत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हा विकेट आली वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. आता दांडी गोल वाजवायची होती. चार गडी बाद 13 धावा धावफलकावर. संदीप जाधव यांना तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. तर सागर रेवाळे आहेत दुसऱ्या बाजूला. 89 बनवायचे होते आणि या 89चा पाठलाग करत असताना आपण पाहिलं ना तर थोडीशी सुरुवात खराब राहिली आहे. आदरणीय PI माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. PI माळी साहेबांचे मनस्वी स्वागत असणार आहे, हार्दिक स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. संदीप जाधव फलंदाजीसाठी आलेत. 4 गडी बाद 13 धावा धावफलकावर. बॉल हवेत आहे. 5वी विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलेला बॉल. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवलं जाते. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपण बघतोय धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. हॉटेल शिवम फायटर नेवासा बनवायच्यात 89, 15 झाल्यात. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय. आता सागर रेवाळेकडे सर्वांच्या नजरा राहणार आहेत कारण या फलंदाजाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपण बघू शकता संदीप जाधव आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज शैलेश दाणे येत आहेत ज्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. बिग हिट स्लॉट मध्ये मी या अगोदरच उल्लेख केला. नजरा असतील सागर रेवाळेवर आणि त्यानं पहिल्याच बॉलवर शैलेशचं भव्य स्वागत केलं. बॉलला फेकून दिलंय ऑन साइड सीमारेषा पार. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. याच फटक्यांची गरज आहे कारण तुम्हाला एक मोठं लक्ष्य पार करायचं. 89 धावेंचा पाठलाग तुम्हाला करायचा. वाह, लाजवाब स्ट्रोक इथे खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडूने माती खाल्ली. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्या जाणार. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. प्रयत्न चांगले करण्यात आले होते. आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सबनेस लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 2 क्षेत्ररक्षक आले होते. खरं तर कॉलिंगचा अभाव देखील तिकडे पाहायला मिळाला. समन्वय नव्हता 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. चांगला फटका इकडे. 1 धाव घेण्याचा मानस आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. संदीप जाधवला देखील साथ द्यावी लागेल सागरची कारण एका बाजूने हल्ला करून चालणार नाही. हल्ला दोन्ही बाजूने झाला पाहिजे कारण तुम्हाला 89 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे. हिमालया पर्वत एवढं मोठं लक्ष तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या मोठ्या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल. 4 गडी गमावलेत. थोडासा दबाव जरूर आहे. पुढे टाकलं होतं अक्षरशः खोदकाम करत असताना बॉलला खेळले. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय. या मैदानाला घासत 1 धाव पूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 25 आकड्यावर जाताना दिसते. असं नाहीये की धावा बढ़वल्या जाणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील कारण काल अशा अनेक घटना आपण बघितल्या.
अनेकांना वाटत होतं या मैदानामध्ये 57 धावा रोखल्या जाणार नाहीत, त्या 57 धावा देखील रोखल्या जय हिंद सांदा संघाने. कालच्या दिवसातली ती पहिली मॅच. बॅकफुटला गेले होते, यावेळेस पायांचा फुटवर्कचा अभाव होता, पायांची हालचाल नाही आहे. बॉलच्या लाईनमध्ये आल्याने दूरवरून बॅट टाकली होती फक्त बॉलवर, दूरवरूनच बॉलला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. शैलेशचं कौतुक करावं लागेल. टप्पा पडला आणि चेंडूनं हलकंसं वळण घेतलं, बाहेर निघाला आणि यष्टीरक्षक सँडी वाघमारे यांच्या हातामध्ये जाऊन लपलाय. डॉट बॉलची नोंद तिथे झाली. यावेळेस स्लॉटमध्ये पुढे टाकलाय आणि बॉलला फेकून दिलंय ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार, बॉल जातोय सीमारेषा पार. सागर रेवाळेचा अजून एक ब्लास्ट षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. धावसंख्या 6 वाढणार आहे. तुम्ही सागर रेवाळेला असे चेंडू टाकू शकणार नाही. जर तुम्ही सागर रेवाळेला असे चेंडू टाकत राहिले तर तो हसत हसत या चेंडूंचा स्वीकार करेल, हसत हसत तो षटकार खेळेल. त्याच्यासाठी एक गिफ्ट आहे आणि तो गिफ्टचा स्वीकार करेल. 6 धावा मिळतात. ओव्हर नंबर आपण 4 कडे जातो. आता सुरुवात झाली 4थ्या षटकाला. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला नाही तर परत एकदा स्ट्रायकर एंड कडे आपण सागरला बघणार आहोत. एकदा समीकरण पाहूयात. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 57 धाव्यांची गरज आहे. 17 बॉल 57 अशी मॅच. एका बाजूला हॉटेल शिवम फायटर नेवासा तर दुसऱ्या बाजूला नेवासा ब्लास्टर. विशाल साठे गोलंदाजीसाठी. बॉल हवेत आहे, विकेट मिळेल का? यस, टेकन, व्हेरी गुड कॅच. खूप चांगलं जज केलं तिथे बॉलला आणि सीमारेषेच्या अगदी जवळ एक चांगला कॅच देखील कॅरी करण्यात आला समीर यांच्या माध्यमातून. आणि इथे विकेट येत असताना आपल्याला बघायला मिळते. बिग विकेट सागर रेवाळे इथे होतील बाद. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. सोळा बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये 57 धाव्यांची आता गरज आहे. 5 गडी बाद 32 धावा धावफलकावर अभि काळे फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. शिवम फायटर संघ बॅटिंग करतो. कमी गतीने टाकलाय, बॉल हवेत आहे, फटका फसतोय. बंटी साठे बॉलच्या खाली. लागोपाठची दुसरी विकेट. फलंदाज अभि काळे बॅक टू द डगआउट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. दत्ता नवगिरे नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. हॅट्रिक बॉल असेल इकडे. हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज तुम्ही पाहू शकता बंटी साठे. चांगला चेंडू आहे, टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला. दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. आणि मी अगोदर उल्लेख केला की शैलेश दाणे आणि बंटी साठे असे 2 तगडे गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहे. त्यामुळे तुमची 4 षटकं ही ताकद वाढत. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. सातत्यानं लाईन अँड लेंथमध्ये बदल करणारे, व्हेरिएशन करणारे हे गोलंदाज. इकडे आपण बघू शकता एक सिंगल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि 22च्या मदतीने ती धाव मिळणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. धावसंख्या झाली आहे 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नामदार चषक आपण पाहू शकता. आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातली ही पहिली लढत तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे, जिथे आता 13 बॉल शिल्लक आहेत आणि 56 धाब्यांची गरज आहे. यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न राहिला. बॉल डीपमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवत आहेत. तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. ओव्हरचा खेळ समाप्त होतो. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 34 धावा. 6 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 12 बॉल
आणि जिंकण्यासाठी 55 धाव्यांची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक आलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 6. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. 11 चेंडू आणि 49 ची गरज आहे. संदीप जाधव चांगले फलंदाज आहेत. संदीप जाधव देखील त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके तेही खेळू शकतात. परंतु आता मॅच थोडीशी दूर चालली आहे. शेवटचे 10 बॉल आता तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या 10 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 49 धाव्यांची आवश्यकता. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. त्यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. धावसंख्या वाढली, पुढे जाते. एकूण धावफलक आपण पाहू शकता 44 धावा. लोवर फुल टॉस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलवरती येत आहेत, बॉलला अडवत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला. धावपतची संधी आहे परंतु थ्रो चुकीच्या एंडला आला. त्यामुळे एक डे स्ट्रायकर एंडचा फलंदाज अर्ध्या रस्त्यामध्ये आला होता. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. गोलंदाजाची शैली तपासली जाईल, ती योग्य आहे की अयोग्य आहे. दिलीप मामा सातपुते मुख्य पंच आहेत, तर अमित पंडित स्क्वेअरलेग पंच म्हणून अर्थात स्ट्रायकर एंडकडे तुम्ही त्यांना पाहता. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विनायक पाटील सरांना आपण बघतो. दिलीप सातपुते यांच्याकडे अनुभव मोठा आहे आणि आज ते देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. पाहूया त्या निर्णय काय असेल, आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. निर्णयाची प्रतीक्षा आहे. पंचांनी निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे. काय निर्णय येतोय ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण इथे ठरणार आहे. अनुभवी पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बघू शकता. श्रीगोंदा नगरीमध्ये दिलीप मामा सातपुते यांचा खेळ देखील आम्ही पाहिलेला आहे आणि तोही योग आम्हाला आला होता. त्यामुळे अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. विनायक पाटील सर आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. नामदार चषक आणि नामदार चषकाचं एक बहारदार असं आयोजन आपल्या सर्वांना इथे बघायला मिळतं. फक्त गोलंदाजाची शैली तपासली गेली आणि निर्णय दिला. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्वाळा तिसऱ्या पंचांनी दिलाय. धावफलकावर जातोय 45. 8 बॉल 44. स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. यावेळेस जज करू शकले नाही आहेत बॉलला. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईन पार. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. चार धावा इथे परिपूर्ण केल्या जाणार आहेत. या 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावर 49. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 7. 40 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल 40. उदयाबा पालवे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतं. चांगला चेंडू होता. यावेळेस डॉट बॉलची नोंद केली जाणार आहे. चांगली गोलंदाज या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहू शकता या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले विठ्ठल यांच्या माध्यमातून. तर 5 ओव्हर संपल्यात. 49 धावा झाल्या. 6 बॉल 40. 6 चेंडू आणि 40 ची गरज.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. प्रणव वरपे येत आहेत शेवटचं षटक इथे टाकण्यासाठी. पाहूयात शेवटच्या षटकामध्ये 40 धाव्यांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी ते करतायत. समोर संदीप जाधव यांना तुम्ही पाहू शकता. यावेळेला फुल टॉस होता, मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवर आहेत, त्यांना मोठं अंतर कापायचं होतं, ते बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. बॉल त्यांना सोडून जातोय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. चौकार. 53 धावा झाल्या. मॅचला जिंकण्यासाठी आता 5 बॉल आणि 36, 5 चेंडू आणि 36 ची गरज. फुलर लेंथ वरचा एक चांगला बॉल कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. हे गरजेचं असतं. तुम्हाला चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकून लगेचच पुनरागमन करता आलं पाहिजे. सहा गडी बाद 53, 4 बॉल 36, नो बॉल आणि त्यावर केलं जातंय आक्रमण. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 6, म्हणजेच एकूण 7 धावा मिळतील. नो प्लस 6. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. 4 चेंडू आणि 29 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. 4 बॉल 29 ची गरज. ओव्हर स्टेपचा नो बॉल होता. फ्री हिटचा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगात निघून गेला यष्टिरक्षकाकडे. फुलर लेंथवरचा एक चांगला बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका येऊ शकला नाहीये. समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 3 बॉल 29. बिग हिट, शानदार फटका, ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर होता आणि चेंडूने केली हवाई सफर. येतो एक लाजवाब आलिशान षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. सुंदर स्ट्रोक आलाय. संदीप जाधव लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा नाबाद त्यानं बनवलेल्या आहे. 32 रन नॉट आउट. यावेळेस बॅटची बाहेरची कडा संदीपला नजर लागली आणि तो मात्र माघारी जाताना दिसतोय. तो बाथून परततो आहे. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची तळी. 14 चेंडू आणि 32 धाव्यांची बहारदार खेळी संदीपनं केली. एकदा जोरदार टाळ्या संदीप जाधवच्या खेळीसाठी झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग करत तो मात्र माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेत. अमोल प्रदीप आलेत. प्रदीप फलंदाजी करण्यासाठी. शेवटचा बॉल आहे आणि सामना इथे संपलाय. नेवासा ब्लास्टर या संघाने विजय मिळवलाय. मोठा विजय मिळवलाय. खूप खूप अभिनंदन. विजयाच्या लक्ष अशा शुभेच्छा. तर आपण मॅच समरीकडे जातोय. मॅन ऑफ द मॅच 16 बॉल 36 धावा बनवणारे मोहम्मद शेख या ठिकाणी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मोहम्मद शेख मॅन ऑफ द मॅच. यांनी 16 बॉलमध्ये 36 बनवल्या. साहिल परदेशी नेवासा ब्लास्टर संघाकडून त्यांनीही 12 धावा बनवल्या. समीर पठाण 12. रिकी शेख यांनी शेवटच्या क्षणी जाऊन चांगली बॅटिंग केली. त्यांनी 10 धावा बनवल्या. तर या 89 धावांचा प्रतिकार करताना संदीप जाधव यांनी 32 धावा, सागर रेवाळे यानं